पुण्यातील जमीन घोटाळ्यात आधी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत आलेले असतानाच आता थेट महसूल मंत्र्यांनाही लक्ष्य करण्यात आले। बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांनी बावनकुळेंवर गंभीर आरोप केले। पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यात बावनकुळेंचा संबंध आहे आणि बावनकुळेंनी महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता कुंभारेंनी केली आहे। पुण्याच्या गोरेगाव पार्क भागातील 40 एकर जमीन अवघ्या 300 कोटीत विकत घेतल्याचा आरोप पार्थ पवारांवर आहे। या जमिनीची किंमत बाजारभावानुसार 1800 कोटी आहे। जमीन खरेदीवेळी स्टॅम्प ड्युटी चुकवत अगदी नगण्य स्टॅम्प ड्युटी भरल्याचा आरोप पार्थ पवारांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे। जे काही घडलेलं आहे कामठीमध्ये त्याकरिता सर्वस्व चंद्रशेखर बावनकुळे आमचे आमदार महसूल मंत्री महाराष्ट्राचे यांचा मी राजीनामा या ठिकाणी मागत आहे। त्यांना काही नैतिक अधिकार नाही या पदावर राहायचा। यावेळी आम्ही त्यांना सीट देऊ शकलो नाही, थोड्या नाराज झाल्यात आणि त्यांनी थोडे काही आरोप लावले। मला असं वाटतं की काही दिवसात त्यांचा गैरसमज दूर होईल। तशी आज मी सुलेखा ताईला लीगल नोटीस इश्यू केलेली आहे, त्यांना दुपारपर्यंत ती नोटीस मिळेल। सुलेखा ताई कुंभारे आमच्या बहिणीसारख्या आहेत। मागच्या 20 वर्षापासून त्या आमच्यासोबत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत। यावेळी आम्ही त्यांना सीट देऊ शकलो नाही, थोड्या नाराज झाल्यात आणि त्यांनी थोडे काही आरोप लावले। मला असं वाटतं की काही दिवसात त्यांचा गैरसमज दूर होईल। तशी आज मी सुलेखा ताईला लीगल नोटीस इश्यू केलेली आहे, त्यांना दुपारपर्यंत ती नोटीस मिळेल। दरम्यान बावनकुळेंचा या जमीन घोटाळ्यामध्ये संबंध नसून बावनकुळेंनी महसूल मंत्रिपदाचा राजीनामा असून त्यांनी महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी एकीकडे करण्यात आलेली असतानाच पार्थ पवारांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर देखील आरोप करण्यात आलेले होते आणि आता येणाऱ्या काळामध्ये याबद्दल काय होतं पाहणं महत्त्वाचं आहे। पुढची बातमी।